पालक मित्रांनो नमस्कार। रविवारी सुट्टी होती, सोमवारी सुट्टी होती। रविवारी हॉस्टेलच्या मुलांनी गणिताचा अभ्यास खूप 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 छान केला। सोमवारी पण अभ्यास भरपूर झाला, पण सोमवारी अर्धा दिवस राम लल्लाचा कार्यक्रम खूप छान झाला। आपल्या स्कूल बिल्डिंगच्या समोर 10, 15, 7, 12, 13 वर्षापूर्वी रामायणाच्या काळामध्ये ढोक महाराज रामराव महाराज ढोक यांच्या रामायणाच्या काळात आपण प्रभू रामचंद्रांची 15 फूट उंचीची मूर्ती तयार करून घेतली होती नगरच्या एका कारागिराकडून, आणि त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून आपण ती पाठीमागं राम टेकडीवर बसवली। त्या टेकडीचं नाव आपण दिलं रामटेक। त्या रामटेकमध्ये काल मस्तपैकी रंगरंगोटी, सजावट, प्रभू रामचंद्राची आरती, पूजा, रामरक्षाचं पठण आणि दिवसभर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांना मस्तपैकी तवा भाजी, लाडू प्रसादाकरता सर्वांना भरपूर लाडू। पुन्हा मॅडम डांगे मॅडमने, मेसवाल्या कन्हैया भैयाने सुंदर स्वयंपाक केला। कालचा स्वयंपाक खूप 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 छान होता आणि कालचा कार्यक्रम सोमवारचा खूप छान झाला। आज मंगळवार आणि आज मंगळवारचा स्कूल रेग्युलर चालू, परंतु आपण सोमवारी जी माता पालक मेळावा ठेवला होता, सत्संग ठेवला होता, तो सोमवारी रामलल्लाची स्थापना अयोध्येत असल्यामुळे पूर्ण भारतभर उत्सव चालू होता, म्हणून मुलांना सुट्टी दिली, त्यांना रामरक्षा पाठ करायला लावली आणि इथं रामरक्षा करून आरत्या वगैरे खूप, इथं तर खूप धमाल आली। आमची हॉस्टेलमध्ये खूप आनंद घेतला, खेळाचा, अभ्यासाचा केला, भरपूर अभ्यास, भरपूर खेळ, भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम, रामलल्लाची पूजा अर्चा खूप छान झाली। आणि आज मंगळवारी कालचा जो महिलांचा मेळावा तो आज इथं 1 वाजता महिला 1, 1:30, 2पर्यंत सगळ्या महिला आल्या। सगळ्या महिलांचे रामटेकवर पूनम मॅडम, डांगे मॅडम आणि आमच्या लेडीज स्टाफने हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला, फार छान झाला। दादाजींनी सर्वांना तीळ दिले, तिळाचे लाडू दिले, हळदी कुंकू झालं, दर्शन झालं, रामाच्या मूर्तीचं, रामलल्लाचं दर्शन झालं आणि प्रभू रामांच्या दर्शनानंतर सर्वांना अगरबत्ती स्टँड असं प्लेट फार सुंदर गिफ्ट पूनम मॅडमने दिलं सर्व महिलांना। आणि त्या अगरबत्ती स्टँड हा दररोज सकाळी 1 अगरबत्ती, संध्याकाळी 1 अगरबत्ती घरामध्ये लावण्याचा त्यांना सूचना केल्या, विनंती केला। आणि घरामध्ये फक्त गंध नको तर सुगंध पाहिजे। सकाळी सकाळी स्वयंपाकाच्या अगोदर देवघराची पूजा करून अगरबत्ती लावून सुगंध झाल्यावर त्या सुगंधामध्ये सकाळचा स्वयंपाक, संध्याकाळी देखील स्वयंपाकाच्या अगोदर किंवा जेवणाच्या संध्याकाळच्या डिनरच्या अगोदर 1 अगरबत्ती, घंटेचा आवाज, देवाचं परत दर्शन, म्हणून ते अगरबत्ती स्टँड दिलं। त्यांनाही महिला खुश, खूप आनंद झाला। पण सर्वात जास्त आनंद आज घेतला महिलांनी। जवळजवळ 50% महिलांना या ठिकाणी डोंबारी खेळायचं शिकवलं आहे। 75-80% महिलांना चकोरी चालवायचं शिकवलं दादाजींनी, अगदी 3-3 मिनटात, 4-4, 5-5 मिनटात। आणि जवळजवळ 90-95% महिलांना लेझिम शिकवले। 2 वेळा डाव घेतल्यामुळं महिलांचा लेझिम बराच पक्का झाला। अजून 1-2-3 वेळा जर त्या चकोरी खेळल्या, 1-2-3 वेळा जर त्या डोंबारी खेळल्या आणि 1-2-3 वेळा अजून जर लेझिम खेळल्या तर त्यांचा लेझिम, डोंबारी आणि चकोरी पक्की होईल। आज खूप महिलांनी अजून गेम खेळायची इच्छा व्यक्त केली, घेऊया पुढच्या वेळेस। पण बहुतेक महिलांनी सांगितलं, दादाजी आम्हाला घोडा शिकायचा, घोड्यावर बसायचं, पण आज साडीमध्ये असल्यामुळं नाही, म्हणून पुढच्या वेळेस डे स्कॉलरच्या महिलांना एक दिवस काष्टी साडी किंवा ड्रेस, काष्टी साडी किंवा ड्रेस शब्द ऐका, यामध्ये त्यांनी यायचं, ड्रेस किंवा काष्टी साडीत। आणि मग त्यांनी सर्वांना घोडा, आम्ही 100% घोडा शिकवणार, परफेक्ट। आज हॉस्टेलचे 100% मुलं घोडा
कुणाचाही आधार न घेता KG पासून 12वीपर्यंतच्या मुलं मुली घोडा चालवतात. 11वी 12वीचे मुलं कमी चालवतात, पण 10वीपर्यंतच्या मुलं आणि 12वीपर्यंतच्या मुली कोणाचाही आधार न घेता पूर्ण ग्राउंडला 1 किलोमीटर घोड्यावर एकट्या चालतात. खूप हिंमत वाढलेली मुलांची. त्यामुळं हॉर्स रायडिंग आमचं खूप सुंदर झालं. 100% मुलांचं हॉर्स रायडिंग, 100% मुलांची चकोरी, 100% मुलांचं स्केटिंग, 100% मुलांचा रुमाल डान्स, 100% मुलांचा टाळी डान्स, 100% मुलांचा लेझिम डान्स आणि इतर अनेक 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 गेम. 100% मुलं ढोल वाजवतात. उदाहरणार्थ 100% मुलं डफली वाजवतात. 100% मुलं संपूर्ण आरत्या, गणपती उत्सवात जवळजवळ 1 डझन आरत्या म्हणतात. 100% मुलांच्या 40 ते 50 प्रार्थना 100पर्यंत पाठ झालेल्या आहेत. 100% मुलांना स्टेजवरील डान्स येतात. 100% मुलांचं हँडरायटिंग A+ ग्रेड झालेलं आहे. 100% मुलांचं रीडिंग स्पीड वाढलेलं आहे. 100% मुलांचं गणिताचं बेसिक आणि सायन्सचं बेसिक खूप छान झालेलं आहे, अजून होत आहे. आणि निबंध लिखाण, कॉम्पोजिशन लिखाण असं करत करत 100% मुलांचं ग्रामर अतिशय छान झालेलं आहे. कोणत्याही स्कूलमध्ये होणार नाही इतकं सुंदर ग्रामर झालेलं आहे. असं करत करत ॲकॅडॅमिक आणि नॉन ॲकॅडॅमिक 100 ॲक्टिव्हिटी आपल्या पूर्ण होत आलेल्या आहेत. आणि त्यातील काही ॲक्टिव्हिटी महिलांची इच्छा, महिला उत्साही असतात. पुरुषांना पण ॲक्टिव्हिटी आहेत, पण पुरुष वेळ देत नाहीत. पुरुष इतका वेळ थांबत नाही, त्यांच्या मागं व्याप असतो. डे स्कॉलर पुरुष, हॉस्टेल पुरुष थांबतात भरपूर वेळ, कारण त्यांना महिन्यातून एकदाच आपल्या लेकरांना भेटायचं असतं. आणि डे स्कॉलरच्या पालकांना कसं आहे का मुलं दररोज त्यांना भेटतात, त्यामुळं त्यांना त्या मुलांबद्दल किंवा असं काही अशी फार ओढ लागत नाही, किंवा म्हणून ते पुरुष कमी येतात. स्त्रिया उत्साहाने येतात. पुरुषांनी उत्साह दाखवला तर पुरुषांच्यासुद्धा आम्ही व्हॉलीबॉल मॅचेस, बास्केटबॉल मॅचेस, मोटरसायकल शर्यती, स्लो मोटरसायकल शर्यतीपूर्वी मी घेत होतो. स्लो मोटरसायकल शर्यती 2-3 वेळा घेतलेल्या आहे. स्लो सायकल शर्यती शर्यती आहेत. महिलांकरता तर खूप आहे, जवळजवळ 100 ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो. तसं महिलांकरता भरलेला हंडा घेऊन पळायची शर्यत आहे. रिकाम्या हंडा हातात न लावता चालण्याची शर्यत आहे. तुम्ही अगदी महिला आणि पुरुषांनी खो खो आणि खो खोसारखे गेम महिला आणि पुरुष एकत्र खेळू शकतात. अशा खूप ॲक्टिव्हिटी, खूप पुरुषांकरता आमचं एक स्पेशल गेम आहे, पण ते खेळणार नाहीत, चिल्यापाट्या नावाचा. असे खूप गेम आपण घेऊ शकतो. महिलांना पण पुरुषांना. घरामध्ये ज्यावेळेस तुम्हाला व्यायाम करायला बाहेर जाणं शक्य होत नाही, त्यावेळेस आज जो लेझिम घेतला, रुमाल डान्स घेतला, टाळी डान्स घेतला, पदर डान्स झाला. आज पदर डान्स, असा पदर वरून घेतला डोक्यावर दोन्ही बाजूने आणि दोन्ही हाताने वर पदर धरून पदर डान्स आज पहिल्यांदा झाला शाळेमध्ये. तुम्हाला फोटो काय, महिला थोड्या लाजत होत्या, बुजत होत्या, पुढच्या वेळेस छान करतील. आणि याप्रमाणे असे डान्स झाले. असे जर डान्स त्यांनी घरामध्ये 1 तास जर लेझिम रुमाल डान्स केला 1 तास, तर त्यांचं वजन कधीच वाढण्याचा प्रॉब्लेम येणार नाही. भूक लागेल, अनेक आजार त्यांचे कंट्रोलमध्ये होतील. घरात घाम दिवसातून एकदा तरी घाम माणसाला यायला पाहिजे, म्हातारपण असो नाही तर तारुण्य. तर तो कृत्रिम घाम नको, आर्टिफिशियल नैसर्गिक कामातून, खेळातून, व्यायामातून, डान्समधून तो घाम आला तर चांगला असतो. आणि म्हणून तो घाम ज्या महिलांनी आज डान्स केले, शिकले, लेझिम शिकल्या, तर लेझिम विकत घ्या. 1 लेझिम विकत घ्या घरामध्ये, 4-5 लेझिम घ्या घरामध्ये. आणि संगीत मी पाठवतो सर्व डे स्कॉलर महिलांना. ते संगीत तुम्ही मोबाईलवर टाकायचं, तो सेव्ह करायचं, PDF पाठवतो. आणि ते संगीत, किंवा तुम्हाला संगीत नाही मिळालं तर यूट्यूबवर परंपरागत संगीत असा शब्द टाका. परंपरागत संगीत. तुम्हाला हे संगीत, बरेच लोक म्हणतात आम्हाला हे संगीत खूप आवडतं. मग तुम्ही आज सगळ्या पालकांनी हॉस्टेलच्या डे स्कॉलरच्या, विशेषतः डे स्कॉलरच्या महिलांनी आणि हॉस्टेल डे स्कॉलरच्या महिलांनी
परंपरागत संगीत असं शब्द टाका, परंपरागत संगीत, आणि ते ऐका. ते आम्ही जे लेझिमला निवडलं ते संगीत आहे. प्लस मधून नागिन आणि अजून कोणतं आहे, नटरंग आणि नागिनचे पीस टाकलेले आहेत. नटरंग आणि नागिन, नटरंगाचा काही पीस आणि नागिन जे असते, नागिन पिक्चरमधील नागिन डान्स किंवा नागिन गाणं आहे. मन डोले तेरा तन डोले असं जुनं गाणं आहे. दिल का गया करार रे कौन बजाये बासुरिया, अशा पद्धतीचा तो डान्स, त्याचे काही पीस आहेत. म्हणून नटरंग, नागिन आणि त्यानंतर आमच्या याचे ज्या परंपरागत संगीताच्या या लागत हां हे का कॉर्नर परंपरागत संगीताचं एक मिनट भाभी ए बेटी बाहर से लगा दो रोड पर, हाँ लगा इधर, वो गेट है ना गेट, हाँ गेट के इस बाजू को लगा दो, बच्चे उधर ही बैठेंगे. तर नाश्त्यावाले आलेले आहेत, आमचा नाश्ता ग्रुप आलेला आहे. ते लेझिम पडलेले आहेत. लेझिमची अरेंजमेंट करून ठेवली, थोड्या वेळाने लगेच लेझिम डान्स होतील, कामं चालू आहेत. तेव्हा सर्व महिलांनी व्यायाम करता या संगीतावर रुमाल घ्यायचे. ज्याला लेझिम केवढ्याला 100, 110, 120 रुपयाला लेझिम मिळतो. आम्ही होलसेलमधून 90 रुपयाला 14 इंची लेझिम घेतला, 90 रुपयाला 14 इंची आणि 80 रुपयाला 12 इंची. पण होलसेलमध्ये घेतला तो. आम्ही UP वरून बोलवले, ते व्यापारी जे एजंट आहे मधून ते नाशिकचे आणि नगरचे आहेत. पण आम्हाला 14 इंची नाशिकला जो आहे त्यांनी नाशिकवाल्यांनी, कुणाला पाहिजे तर मी फोन नंबर देईल, तिथं माझं नाव सांगितलं तरी ते स्वस्त देतील तुम्हाला. तर संगम म्युझिकल स्टोअर म्हणून आहे नाशिकला, संगम म्युझिक स्टोअर. तर तिथून आम्ही ते होलसेलमध्ये घेतो. 90 ते 100 रुपयाला 14 इंची घ्या, 14 इंची दाखव बरं तो पलीकडला. त्यानंतर लेझिममध्ये आता स्टील कलरचे असे लेझिम हे पहा, इथं स्टील कलरचे असे लेझिम, हे सुद्धा 90 ते 100 रुपयाला 14 इंची. हा पहा, याची लांबी 14 इंची आहे. हा 14 इंची अतिशय छान, अतिशय छान हा लेझिम तुम्हाला घेता येतो आणि आणतो. तुटलेलं पलीकडून दोन्ही घेते. तर आणि 14 इंची हा लाकडी आहे, लाकडी हा 12 इंची आहे, हा 12 इंची आहे. हा 80 ते 90 रुपयाला होलसेलमध्ये मिळतो. किरकोळला 100, 110ला मिळेल तुम्हाला. आणि हा किरकोळला 110, 120पर्यंत तुम्हाला मिळेल, किंवा ज्या भावात तुम्हाला घ्यायचे ते. घरात एक 5 लेझिम प्रत्येक घरात उद्यापासून असावेत. ज्या पालकांचे मुलं डांगे स्कूलमध्ये आहे, फक्त मुलांना सांगा शाळेतून चोरून आणू नका, चोरून आणू नका. चोरून काही कला घेतली काही वस्तूतून का ते अपयश येतं, त्यातनं अपघात होतात, ॲक्सिडेंट होतात, वाईट असतं. एखादा मुलगा तो प्रयोग करल, दादाजींनी लेझिम कंपल्सरी घरी पाहिजे म्हटल्याबरोबर शाळेतून एखादा मुलगा लेझिम चोरून नेतो. मागं आमच्या 2 चकोऱ्या मुलांजवळ सापडल्या. डे स्कॉलरचे मुलांनी 2 मुलं होते, त्यांनी त्या पालकांनी ते दाखवल्या अशा इथून रोडच्या कडात तसेच ते घरी घेऊन गेले. पण त्या पालकांनी सांगितलं, दादाजी आमच्या मुलगा लहान 1ली 2रीचा, त्या मुलाने 2 चकोऱ्या आणलेल्या आहे. मग त्यांनी पोच केल्या, धन्यवाद त्या पालकांनी. आणि हॉस्टेलच्या सुद्धा 3 वर्षापूर्वी हॉस्टेलच्या एका पालकांनी एका मुलाने 2 चकोऱ्या बॅगमध्ये घालून नेल्या. त्याही पालकांनी आम्हाला फोन करून सांगितलं, दादाजी त्यांनी चोरी केली असं नाही सांगितलं, दादाजी चुकून आमच्या मुलाच्या बॅगमध्ये 2 चकोऱ्या आणि 2 हँडल आलेले आहेत, तर मी ते पोच करून देतो, काळजी करू नका, तुमच्या मोजल्यावर कमी भरतील. असे एक प्रामाणिक पालक आपल्या शाळेत आहेत. मुलांकडूनच चुकून होतं किंवा एखादे 2 मुलं थोडेसे असतात, थोडी सवय असते थोडीशी, आणि म्हणून या अशा दाखवायचं. त्या हे जे अजून एक घेणं तो लेझिम तो पलीकडला, तर तुम्ही एसचे घ्या. त्याच्यानंतर ही पाकळी जी असते, ही पाकळी मध्यम, लहान आणि मोठी. तर ही मोठी पाकळी घ्यावी, ही 1.5 इंचाची पाकळी घ्यावी.
1.5 इंचाची ही जी पाकळी असते पहा, ही 1.5 इंच रुंदीची, हिची रुंदी जी आहे 1.5 2 इंच रुंदीची घ्यायची. 1.25 वाली लहान, 1.5 वाली लहान होती, 1.25. त्याच्यानंतर काहींमध्ये 3 चपळ्या असतात पाकळ्या, काहींमध्ये 2 असतात. तर आपण इथं 3 पाकळ्या आहेत.